मला खरंच प्रश्न पडतो, देवी देवता आहेत का? आणि एवढे देव 33 कोटी एवढे जर आहेत तर ते काय हे या सगळ्या गोष्टी का बघत बसलेत? तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर गंगेचं पाणी हा आमच्या धर्माचा अपमान आहे. अनेक जण मला विचारतात की का हो तुम्ही भगवद्गीता वाचले का? म्हटलं नाही बाबा, ते जाडजूड पुस्तक मी वाचलेलं नाही, ते जाडजूड पुस्तक मी वाचलेलं नाही. माझ्या देशावरती प्रेम करणाऱ्या मुसलमानांनी मला कुराण दिलंय. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता किंवा संघ नव्हता, मुसलमान होते. त्यांनी बलिदान दिलेलं आहे. फासावर गेले ते लोक. लांडोर याले सरपंच औलाद. अरे मैं तो कहती हूँ रामायण के जगह पर टीवी पर संविधान बताना चाहिए ताकि लोगों को समझ में आए कि क्या सही है और क्या गलत है. आपले जे काही गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यावर मस्जिद असली पाहिजे, त्या गड किल्ल्यावर मस्जिद असली पाहिजे. ते काय उन्माद चढलाय, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. स्वतःच्या लोकांची मात्र त्यांनी हे करायची, द्वेष करायचा आणि लांड्यांबद्दल मात्र प्रेम दाखवायचं. की मुसलमानांचं नेतृत्व करण्याकरता त्या माणसाची सुनता व्हायलाच पाहिजे. औरंगाबाद के शहर का नाम औरंगाबाद ही रखा जाए. अध्यक्ष महोदय, वंदे मातरम हम नहीं पढ़ सकते इसलिए कि हम एक अल्लाह को मानते हैं. होय, आलेत माझ्यासोबत मुसलमान सुद्धा आलेले. शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली, शिवसेनेला मुस्लिम मतं पडली. हो, पडलेत. आम्हाला मुसलमानांची मते नको. तुम्हाला मान्य आहे की या देशातल्या या निवडणुका, या हिंदुस्थानातल्या निवडणुका, तुमच्या स्वतंत्र भारतामधल्या या निवडणुका मुसलमानांच्या मतांवरती आधारित असाव्यात, हे मान्य करायला तुम्ही तयार आहात? मग मोठ्याने बोलून सांगा की आम्ही कदापि सहन करणार नाही. मुस्लिम पण आहे, मुस्लिम इकडे मुस्लिम बांधवाले, जे मुस्लिम बांधवाले आणि मुसलमान होत असेल, मुसलमान सामान्य मुस्लिम समाजाबद्दल तू मुसलमान असला, मुस्लिम समाजाचे लाखो मुस्लिम आले होते. नक्सल धर्माने मुसलमान, हा मुस्लिम असला तरी हा ते मुस्लिम आहेत, पाकिस्तानचे औरंगजेब तुम्ही मुसलमान असला, मुस्लिम होता तरी तो आमचा होता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते. आता जिहाद हृदय सम्राट जे उद्धव ठाकरे आहेत, त्यांच्या हातात अगर तुम्ही ही मुंबई दिली तर मुंबईला कोपऱ्यावर तुम्हाला संत जुदा, आय लव्ह मोहम्मद सारखे बॅनर तुम्हाला दिसणार. म्हणजे मुसलमानांपेक्षा हिंदूंचे शत्रू आहेत.